नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते। प्रकरण पहिले, शूद्रांचा कूटप्रश्न। पॉइंट 3 चा उर्वरित भाग पुढील प्रमाणे। ऋग्वेदात मांडलेल्या विश्वोत्पत्ती संबंधीच्या सिद्धांताबरोबर पुरुषसूक्तात मांडलेल्या सिद्धांताची तुलना कोणी करू पाहिल तर त्यांच्या पुढे पुरुषसूक्तासंबंधीचा वर सांगितलेल्या मासल्याचे काही कूट प्रश्न उभे राहतील। समाजशास्त्राच्या दृष्टीने जर कोणी पुरुषसूक्ताची छाननी करू लागला तर त्याच्या पुढे पुरुषसूक्तासंबंधी दुसरेही कूट प्रश्न उभे राहतील। एका विशिष्ट प्रकारचा आयुष्याचा दर्जा ध्येय म्हणून पुढे ठेवणे हे चांगले तसेच आवश्यक आहे। असला दर्जा एखाद्या माणसाने किंवा समाजाने पुढे ठेवला नाही तर त्या माणसाचे किंवा समाजाचे जीवन व्यर्थ होय। परंतु हा दर्जा असा असावा की काळ आणि परिस्थिती यांच्यात जसजसा फेरबदल होत जाईल तसतसा तो बदलत गेला पाहिजे। दर्जा हा कायम स्वरूपात कधीही ठरवलेला नसतो। आपल्या दर्जाचा बरेवाईटपणा कितपत आहे हे ठरवण्यास भरपूर वाव मिळाला पाहिजे। जेव्हा एखाद्या गोष्टीवर पवित्र्याचा रंग चोपडलेला नसतो तेव्हाच त्या गोष्टीचा बरेवाईटपणा पाहण्यास माणूस धसतो। एखाद्या गोष्टीचा पवित्रपणा चिकटवला की तो कायमचा चिकटतो। चातुर्वर्ण्याला पवित्रपणा चिकटवून, चातुर्वर्ण्य म्हणजे एक पवित्र घटना, परमेश्वरी इच्छेने घडलेली एक समाज घटना होय, असे पुरुषसूक्ताने चातुर्वर्ण्याचे मंडन केले आहे। एका विशिष्ट पद्धतीच्या सामाजिक रचनेला इतका पवित्रपणा पुरुषसूक्ताने दिला आहे की त्या समाज रचनेविरुद्ध कोणी अवाक्षर काढू नये किंवा तीत काडीचाही फेरफार कोणी करू नये। पुरुषसूक्ताने हे कशासाठी केले? समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे पुरुषसूक्ताचा हा पहिला कूट प्रश्न उभा राहतो। चातुर्वर्ण्याचा सिद्धांत प्रतिपादन करताना पुरुषसूक्त दुहेरी डाव खेळले आहे। हिंदी आर्य समाजात जे 4 वर्ग अस्तित्वात होते त्यांची त्याने आदर्शमय स्थानी पहिल्यांदा स्थापना केली। सुक्ताचे हे कृत्य शुद्ध फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याबद्दलची वस्तुस्थिती आणि त्याला दिलेले आदर्शवत स्थान यामध्ये फरक नव्हता। चातुर्वर्ण्याबद्दलच्या परिस्थितीला आदर्शमय ठिकाणी ठेवल्यानंतर सुद्धा सुक्ताने त्या आदर्शवत ठिकाणचे पुन्हा पुन्हा गोडवे गायले आहेत। सुक्ताचे हेही कृत्य फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याला दिलेले आदर्शवत स्थान हे त्याच्याच वस्तुस्थितीच्या अंतर्यामात वसत होते। वस्तुस्थितीला आदर्शमय स्वरूप देणे आणि आदर्शाला अंमलात आणणे या बाबतीत सुक्ताने प्रयत्न केला आहे। तो प्रयत्न म्हणजे राजकारणात जो भूलभुलावणीचा खेळ खेळला जातो त्याच स्वरूपाचा होय। या प्रयत्नासारखा एखादा प्रयत्न कोणत्याही धार्मिक ग्रंथात आढळणार नाही, याबद्दल माझी खात्री आहे। ढोंगी व फसवेबाज या विशेषणांशिवाय या प्रयत्नाला दुसरे कोणते विशेषण देता येईल? वस्तुस्थितीला आदर्शाचा मुलामा देणे हे कृत्य अन्याय तर आहेच, शिवाय ते अत्यंत स्वार्थ साधूपणाचे आहे। अशा आदर्शाला समाजात रूढ करणे हे मोठे समाजघातकी कृत्य होय। एखादी बाब समाजात रूढ झाली की ती कायमचीच रूढ झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारून ज्या रीतीभाती समाजात असमानता प्रस्तुत करतात त्या रीतीभातींना अविनाशी स्वरूप देणे असा या प्रयत्नाचा अर्थ होतो। अशा प्रकारची विचारसरणी नीतिशास्त्रातील तत्वाशी जुळणारी नाही। ज्या समाजात सामाजिक बरेवाईट गोष्टींबद्दल जागृत भाव आहे तो समाज या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही। उलटांशी आपणाला असे दिसून येईल की जगाच्या आरंभापासून आत्तापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांच्या सामाजिक व्यवहारात जी काही प्रगती झाली आहे ती एका नैतिक तत्वाच्या शिकवणुकीप्रमाणे तंतोतंत झालेली आहे। ते नैतिक तत्व म्हणजे जी बाब समाजात चुकीने रूढ केली गेली आहे तिला रूढ म्हणून मान्यता देऊ नये, एवढेच नव्हे तर ती रूढ केली गेली पाहिजे। वरील विवेचनावरून हे कळून येईल की पुरुषसूक्त लिहिण्याच्या मागे जे तत्व आहे त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा आहे व त्याचे परिणाम समाजहिताला बाधक आहेत, कारण की एका वर्गाने बेकायदेशीर व अन्याय मार्गाने मिळवलेल्या हितकारक गोष्टीला आणि दुसऱ्या वर्गांवर जबरदस्तीने लादलेल्या अनहितकारक गोष्टीला चिरायू करणे हे त्या तत्वाचे ध्येय आहे। अशा प्रकारचा भूलभुलावणीचा खेळ खेळण्यात पुरुषसूक्ताचा काय हेतू असावा हा दुसरा कूट प्रश्न आहे। पुरुषसूक्तासंबंधी समाजशास्त्रीय दृष्टीने उहापोह केला तर जे अनेक कूट प्रश्न उपस्थित होतात त्यातील शेवटचा व सर्वापेक्षा अधिक महत्त्वाचा एक कूट प्रश्न आहे। पुरुषसूक्तात शूद्रांना जे स्थान दिले आहे त्याबद्दलचा हा कूट प्रश्न होय। निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरणाची मुख्य भूमिका पुरुषसूक्ताने घेतली आहे। ते वर्ग परमेश्वराने उत्पन्न केले असे पुरुषसूक्ताचे म्हणणे आहे। पुरुषसूक्ताने हा जो सिद्धांत मांडला आहे तसला सिद्धांत कोणतेही ब्रह्मज्ञान विषय शास्त्र मांडणार नाही। ही बाब बरीचशी आश्चर्यकारक आहे। जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांना निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्ती स्थान चिकटवण्याचा सुक्ताने जो व्यूह रचला आहे तो तर त्यापेक्षा अधिक आश्चर्य उत्पन्न करणारा आहे। हा व्यूह काही आकस्मिक रीतीने अस्तित्वात आलेला नाही, तर तो विचारपूर्वक व अस्थैवाईक रीतीने तयार केलेला आहे। 2 गहन प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली तयार करणे ही त्या व्यूहाच्या पाठीमागची मुख्य कल्पना ठरवणे।
हा एक आणि मनाने योजना तयार केल्याप्रमाणे त्या 4 वर्गाच्या श्रेष्ठ कनिष्ठ दर्जाच्या पायऱ्या ठरवणे हा दुसरा, असे हे 2 गहन प्रश्न होत. असे करण्यापासून जो फायदा आहे तो असा: जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराच्या शरीराचे जे भाग 4 वर्गांना दिलेले आहेत ते भाग त्या वर्गांचे सामाजिक दर्जे कायमचे ठरवतात. ब्राह्मण वर्णाच्या उत्पत्तीचे स्थान परमेश्वराच्या मुखाला चिकटवले आहे. मुख हा शरीरातील प्रमुख भाग होय. त्यातून उत्पन्न झालेला ब्राह्मण वर्ग हा अर्थातच 4 वर्णांमध्ये श्रेष्ठ होतो. ब्राह्मण वर्ण हा 4 वर्णात सर्वश्रेष्ठ, म्हणून ज्ञानार्जन व ज्ञानभंडार संरक्षण हा जो सर्व धंद्यातील सर्वश्रेष्ठ धंदा आहे तो ब्राह्मण वर्णाला दिला आहे. क्षत्रिय वर्णाचे उगमस्थान परमेश्वराच्या बाहूंना चिकटवले आहे. बाहू हे शरीराच्या सर्व अंगांमध्ये मुखाच्या खालोखालचे प्रमुख अंग होय. म्हणून क्षत्रिय वर्गाला ब्राह्मण वर्णाच्या खालचा दर्जा दिला आहे. ज्ञानार्जन व ज्ञानदान या धंद्याच्या खालचा महत्त्वाचा धंदा लढवण्याचा तो क्षत्रिय वर्णाला दिला. वैश्य वर्णाचे जन्मस्थान परमेश्वराच्या मांड्यांना चिकटवले आहे. मांड्या या बाहूच्या खालच्या दर्जाच्या होत, म्हणून लढवय्याच्या धंद्यापेक्षा कमी दर्जाचा धंदा जो व्यापार तो वैश्य वर्णाला दिला. शूद्र वर्णाचे उत्पत्ती स्थान परमेश्वराच्या पायांना चिकटवले. पाय हे मानवी शरीरातील अगदी खालच्या दर्जाचे व सौंदर्याच्या दृष्टीने हीन दर्जाचे भाग होत, म्हणून शूद्र वर्णाला सामाजिक दर्जातील अगदी शेवटचा हीन दर्जा आणि सेवा चाकरी करणे हा सर्व धंद्यातील अत्यंत गलिच्छ पतीचा धंदा तो त्याला दिला. 4 वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुरुष सूक्ताने ही पद्धत का स्वीकारली? शरीरात जे स्थान पायांचे ते समाजात शूद्रांचे होय, अशा पद्धतीने सूक्ताने शूद्रांच्या उत्पत्तीचा इतिहास का सांगितला? 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याचा उहापोह पुरुष सूक्ताने निरनिराळ्या पद्धतीने का केला नाही? विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी फक्त पुरुष सूक्ताचाच अवलंब केला आहे असे नाही. वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण छांदोग्य उपनिषदात जे दिले आहे त्याची व सूक्ताने 4 वर्गाच्या उत्पत्ती संबंधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याची तुलना करून पहा. छांदोग्य उपनिषद म्हणते, प्रजापतीने सर्व जगात उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या जगापासून त्याने त्याची जीवनसत्वे बाहेर काढली. उदाहरणार्थ पृथ्वीपासून अग्नी, आकाश पोकळीतून वारा, आकाशातून सूर्य या 3 देवतांमध्ये प्रजापतीने उष्णता भरली आणि त्याच्यातून त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली. अग्नीपासून ऋचांचे श्लोक, वाऱ्यापासून यजूचे श्लोक आणि सूर्यापासून सामचे श्लोक. त्यानंतर या 3 शास्त्रात त्याने उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या त्या 3 शास्त्रातून त्यात त्याची जीवनसत्वे बाहेर काढली. ऋचामधून भू हे व्यंजन, यजूस ऋचामधून भूव, सामरुचातून स्वाह. निरनिराळ्या देवतांपासून वेदांची उत्पत्ती झाली याबद्दलचे हे स्पष्टीकरण आहे. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.